मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसांपासून आपण या दिवसाची वाट बघतोय आणि काय आहे ती तुम्हाला पुढे समजेलच। चला, सगळ्यात पहिले तर मी इथे केक बनवते आणि का बनवते तर आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा म्हणजे जानूचा बर्थडे। सो हा मँगो केक आहे। दिसायला हा मँगो केक दिसतोय आत्ता, असा पण झाल्यानंतर तो काही तसा दिसत नव्हता, कारण की हा मी मैद्याचा बनवलेला, रव्याचा बनवला तर मँगो केकला सेम तसाच कलर येतो। पण इथे काहीतरी पण केक मात्र खूप छान झाला होता आणि याची डिटेल रेसिपी मी शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे। सो आज त्याचा बर्थडे आहे। खरं तर आहे ना, संध्याकाळपर्यंत काहीच ठरलेलं नव्हतं आणि स्कूलला तो आज गेला, त्याला पाठवायचंही नव्हतं कारण की खूप जास्त त्याला सर्दी खोकला आणि कफ झालेला आहे। त्यामुळे बाहेरचं काही द्यायचं नाही किंवा बाहेर पण जायचं नव्हतं। काल रात्री त्याला ताप देखील होता, म्हणून म्हटलं काहीच नको। पण नंतर लास्ट मोमेंटला म्हटलं चला घरच्या घरी केक बनवूया, त्याचं औक्षण करूया आणि केक कट करूया, असं सगळं काही चाललं होतं। म्हणून मग पटकन केक लावला आणि इकडे आता आमची शाळा सुरू झाली, एक सोडून आता दोघांचाही अभ्यास घ्यावा लागतो। इकडे स्टँडिंग लाईन काढताय आमचे हे, तर म्हटलं चला तोपर्यंत याचा अभ्यास घेते आणि मग आता अभ्यास घेता घेता डोक्यात विचार चालला होता की पुढे काय करायचं आहे। नंतर विचार केला की बड्डे वर्षातून एकदाच येतो आणि आज तो 10 वर्षाचा झाला आहे आणि त्याने कुठलाही हट्ट केला नाही की मला बाहेर जायचं आहे की बड्डे। मी म्हटलं पण केक बनवूया आणि कट करूया, तो म्हणतो आता मी मोठा झालो। आणि ऐकून खरंच असं वाटलं अरे खरंच किती मोठा झाला। पण आपण आता तर सध्या आपण म्हातारे असलो कसेही असलो तरी आपण प्रत्येकासाठी केक कापतो, तर हा तर लहानच होता। म्हणून म्हटलं केक बनवला आहे पण घरचं जेवण पण मस्त असं झालं पाहिजे, कारण की प्रत्येकाच्याच बड्डेला मी खूप छान छान रेसिपीज करत असते आणि मग छान असं हॉटेल स्टाईल जेवण असतं। म्हणून याच्या बड्डेला देखील मस्त काजू मसाला बनवायला घेतला। आता घरात जरी खायचं आहे पण जेवण मात्र भारी झालं पाहिजे आणि इतकी सुंदर अशी ही काजू करी बनवायला घेतली होती। खूपदा ही रेसिपी मी बहुतेक शेअर केलेली असेल, त्यामुळे रेसिपी काही शेअर केली नाही। हा मसाला आहे, कांदा आणि काजू मी उकडून घेतलं होतं आधी वेगळं आणि टोमॅटोची प्युरी वेगळी करून घेतली होती। हे सगळं मिश्रण म्हणजे जे काही आहे ग्रेव्ही सगळं छान तेल सुटेपर्यंत परतवलं, त्यामध्ये गरम पाणी घातलं, पुन्हा ही ग्रेव्ही छान अशी घट्ट होईपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे आणि फ्राय केलेले जे काजू आहेत ना ते नंतर यामध्ये टाकायचे। मग म्हटलं चला आपलं आता त्याचं ऑप्शन करणार आहोत तोपर्यंत मस्त काजूची भाजी बनवून घेऊया आणि त्यानंतर मस्त गरमागरम चपात्या बनवायच्या होत्या। सो छान अशी काहीच आज सिंपल असं बड्डे सेलिब्रेशन म्हटलं चला करूया। हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं तुम्ही आधी बघितलं मी केक बनवला आणि त्यानंतर काजूची भाजी बनवली, घरगुतीच करायचा होता। खरं तर हाताला खूप मोठं इथे लागलं आहे आणि त्यामुळे पूर्ण माझा हात हा बोट जो आहे ना, एका हाताने मला काहीच करता येत नव्हतं त्यामुळे, आणि त्याची तब्येतही बरी नाही आहे। पण म्हटलं चला आपण ऑप्शन करूया आणि घरच्या घरी केक बनवला आहे, कारण की त्याला खूप जास्त कफ सर्दी वगैरे आणि खोकला पण आहे। सो बाहेरचं पण काही खायचं नाही आणि क्रीमचा केक तर अजिबातच नाही आहे। सो चला आता केक कसा झाला आहे ते दाखवते। आता घरगुती आम्ही ऑप्शन करतो, छोटेसे फोटोज क्लिक करतो जेणेकरून आपल्याला ती आठवण राहते आणि त्यानंतर मग बघूया नेक्स्ट डेचा व्हिडिओ तुमच्यासोबत पुढे मी कंटिन्यू करेन। सो चला। सो घरगुती मँगो केक खूप छान असा झाला होता। त्यानंतर आम्ही इकडे औक्षण करायला घेतलं। सो हा जो ड्रेस बघताय ना तो मी मिशोवरनं मागवला होता, क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि डेली वेअरला पण मस्तच आहे। चला आता दादाचा बड्डे जरी असला तरी आम्हालाही त्याच्यासोबत बसायचं असतं। आता आम्ही त्यांनी पण औक्षण केलं मुलांचं आणि त्यानंतर मग मस्त असं गिफ्ट देखील दिलेलं आहे। तर शिवांशला असं होतं की मग मला पण टीका लावा, मला पण केक भरवा, कारण की तो लहान आहे
आणि मज्जा येते ज्यावेळेस मुलं असं छान असं मुलांचं काहीतरी असतं. त्यानंतर केक कटिंग झाली, केक भरवला आणि मस्त असा केक तर खूप सुंदर आणि स्पंजी देखील झालेला होता. तो आणि शॉर्ट्समध्ये याचं टाकलेला आहे व्हिडिओ रेसिपीज, तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकतात. आणि खूप सुंदर असा झाला होता जो की सगळ्यांना आवडला. आणि हा ड्रेस पण मला पर्सनली खूप आवडला. तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. त्यानंतर चला, त्याच्या बाबांनी त्याला छान असं गिफ्ट केलं होतं. त्याला खूप दिवसापासून वॉच हवं होतं, सो मग त्याच्यासाठी वॉच आणलेलं, जे की त्यालाही आवडलं आणि आम्हाला सगळ्यांना आवडलं. मुलं खुश असेल तर आपणही तितकंच खुश असतो. त्यामुळे जास्त काही करण्यापेक्षा त्यांना जे हवं आहे ते मिळतं. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, ज्यावेळेस इतका पाऊस पडला होता. खूप दिवसांपासून सगळेच पावसाची वाट बघायला लागले होते. अगदी सगळीकडे पाणी कपात देखील झालं होतं आणि त्यामुळे आजच्या दिवशी सगळीकडेच पाऊस पडला. त्यामुळे सगळीकडेच आनंदी आनंद होता. पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिले ना कुठे काय झालंय ते बघायचं आणि पाणी किती साचलंय हे बघायला खूप जास्त मज्जा येते. आणि हे आम्ही पहिल्यापासून करतो. आणि चला, मुलांसाठी छान इथं बोट बनवली होती, त्याचा आनंद त्यांना वेगळाच होता. पहिल्या पावसात कागदाची बोट बनवून सोडली ना तर ते खूप मज्जा असते मुलांसाठी पण. आणि त्यानंतर काय नेहमीचाच रेग्युलर आपल्यासाठी होऊन जातो. म्हणून आम्ही पटकन बाहेर आलो आणि लग्न पण चालू आहे समोरच्या लॉन्समध्ये, तुम्ही बघू शकतात. लग्न देखील होतं. पाऊस उघडल्यानंतर कुठे ते लग्न लागलं. लग्न वाजायला 2-2:30 वाजले होते आणि आम्ही इकडे मस्त बोट बनवत होतो. बोट बनवल्या, खूप साऱ्या बनवल्या. त्यानंतर बोट मुलांनी पाण्यात सोडल्या आणि तोपर्यंत पुन्हा निसर्गाने पुन्हा असं पाऊस आत्ताच पडेल असं भरून देखील आलेलं होतं. सो छान वाटत होतं पाऊस आलाय त्यामुळे. इतक्यावर काही शिवांश ऐकत नव्हता आणि बघू शकतात पुन्हा पाऊस यायची शक्यता झाली होती. म्हणून म्हटलं चला, लास्ट 1-2 बोट आहे त्या बनवून घेऊया. आणि त्याला त्याचा मित्र आहे तर जोडी, त्यामुळे त्याला अजूनच इतकंच नाही तर आम्ही छोटे छोटे दगडं पण पाण्यामध्ये टाकले होते. आता लहानपणी आपण जे सगळं केलं ते त्यांनाही करायचं असतं. म्हणून म्हटलं चला जाऊ दे, त्याची पहिला पाऊस आहे त्यामुळे त्यालाही मजा करून घेऊ द्या. बोट झाली, त्यानंतर दगडं फेकून झाले आणि टी व्हीमध्ये मुलं कार्टून बघतात तसं मिट्टी के गड्डे म्हणे, पाण्यात कुदायचं आहे मला, असं चाललं होतं. पण मी कसं बसं त्याला कंट्रोलमध्ये केलं, त्याचं लक्ष दुसरीकडे घेतलं. म्हटलं उगाच त्या पाण्यामध्ये जाऊ नको. आधीच कपडे दिवसभरात त्याचे 3-4 ड्रेस सध्या बदलून होत आहे. स्कूलला असतो वेगळा, दुपारी वेगळा, बाहेर असं पाण्यात वगैरे खेळला तर पुन्हा चेंज करावे लागतात. म्हटलं बाबा आता आधीच कपडे सुकणार नाही आहे त्यामुळे तू कपडेही ओले करू नको. सो चला, त्याच्यासोबत मग गेले. त्यामुळे त्यालाही म्हटलं चल, कुणाचा दगड जास्त लांब जातो आहे म्हणून थोड्या वेळ तोही टाईमपास आमचा करून झाला. आणि अशा पद्धतीचा असा आमचा दिवस होता जो की खूप छान गेला. सगळ्यात जास्त आनंद जो पाऊस पडला ना त्याचा होता. आपल्यासोबत शेतकरीही सुखावले आहे, कारण की आता शेतकरी खुश तर आपण खुश, कारण की खायला तर आपण ते जेव्हा पिकवतील तेव्हा